मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून। महाविकास आघाडीनं दुसरा उमेदवार दिल्यास भाजपत चौथा उमेदवार देणार असं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे मतांचं गणित पाहता महायुतीकडे 5 तर महाविकास आघाडीकडे एका उमेदवाराची मतं प्रत्येकानं कोट्यानुसार उमेदवार दिला तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। तर महाविकास आघाडीनं अतिरिक्त उमेदवार दिला तर भाजपचा देखील चौथा उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं सांगण्यात आलंय भाजपकडून। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडे। तुषार, काय माहिती? आपण जर पाहिलं असेल तर आता राज्यसभेच्या 6 जागा रिक्त झालेल्या आहेत आणि या 6 जागांवरती आपल्याला निवडणूक होताना पाहायला मिळणार आहेत। आपण जर सर्व पक्षांचं संख्येय बलाबल जर पाहिलं तर या ठिकाणी 5 जागा महायुतीने लढवल्यास या ठिकाणी एका जागेवरती महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा बिनविरोध या ठिकाणी विजय होऊ शकतो। मात्र महाविकास आघाडीकडून जर या ठिकाणी दुसरा उमेदवार दिला तर या ठिकाणी मात्र महायुतीकडून आणखी एक उमेदवार हा दिला जाऊ शकतो। महायुतीकडून चौथा उमेदवार दिला जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे, कारण की काल या संदर्भात सागर बंगल्यावर जी बैठक झाली या बैठकीमध्ये या संदर्भातली चर्चा झालेली आहे। जर महाविकास आघाडी एका उमेदवारापुरती मर्यादित राहिली तर या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। जर महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार देण्याचा पर्याय शोधला तर या ठिकाणी मात्र महायुतीकडून एखादा नवीन उमेदवार दिला जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मतदान होताना पाहायला मिळणार आहे। यापूर्वीचा आपण जर इतिहास पाहिला असेल तर विधान परिषद निवडणूक असेल किंवा राज्यसभा निवडणूक असेल, या निवडणुकांमध्ये भाजपाने या ठिकाणी अतिरिक्त उमेदवार दिला होता आणि मतदान घेऊन या ठिकाणी उमेदवाराचा विजय देखील मिळवला होता। मात्र या निवडणुकीमध्ये जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार महायुती या ठिकाणी 5 जागांवरती विजय होऊ शकतो। मात्र महाविकास आघाडीकडून एका जागेव्यतिरिक्त या ठिकाणी जर अधिक उमेदवार उभा केला तर या ठिकाणी मात्र या ठिकाणी भाजपाकडून देखील तयारी करण्यात आलेली आहे। भाजपा चौथा उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरवू शकतो। बरं।